नमस्कार. इन्स्टिट्यूट ऑफ योग पुणेतर्फे जागर नवरात्रीचा या कार्यशाळेसाठी भक्तिशक्तीच्या कार्यशाळेसाठी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नेहमीसारखंच आपण ओंकाराने सुरुवात करूयात आणि सर्वमंगल मांगल्ये हा देवीचा श्लोक म्हणूयात. छान डोळे बंद करा, ध्यानमुद्रेमध्ये हात ठेवा. हाताची नमस्कार मुद्रा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात एकमेकांवरती छान चोळा आणि ही ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीराला, डोळ्याला, चेहऱ्यांना द्या. अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची चौथी माळ. आजचा दिवस आहे कुष्मांडा मातेचा. स्मितहास्यातून, जिच्या स्मितहास्यातून विश्वाची निर्मिती झाली अशी ही माता. हिचं स्थान आहे आपलं अनाहत चक्र, प्राणशक्ती असलेलं चक्र, जिच्या शक्ती भोलेनाथ शिव आणि भवानीमध्ये इथे एकवटलेली आहे. कारण अनाहत चक्राच्या देवी आहेत किंवा देवता आहेत, शक्ती आहेत भोलेनाथ शिव आणि भवानी. पण यांची शक्ती ही कुष्मांडा शक्ती. हिची आराधना या दोघांनी केली. आता अनाहत चक्राचा रंग आहे हिरवा. हिरवा हा समृद्धीचा रंग, हिरवा हा शांततेचा रंग. बघा, ट्युनिंग विथ द नेचर म्हणून केलं जातं. आपल्या मनातल्या सगळ्या भावभावना, अस्थिरता, डोक्यातले सगळे विचार ती हिरवी समृद्धी बघून नक्कीच निघून जातात आणि आपलं मन स्थिर, शांत, आनंदी होतं. असा हा सुंदर हिरवा रंग. आणि अनाहत चक्राचा आपण म्हणूयात स्वभाव किंवा गुणच आहे आनंद आणि करुणा. दया आणि करुणा याच्यामध्ये एक छोटीशी सीमारेषा आहे. दयेप्रती आपण जी गोष्ट करतो ती तात्पुरती असते, पण करुणेपोटी जी गोष्ट केली जाते ती त्या माणसाला त्याची जाणीव करून दिली जात नाही, पण त्याची गरज पूर्ण केली जाते. एक उदाहरण छोटंसं तेवढ्यासाठी सांगते. जर्मनीमध्ये आणि फ्रान्समध्ये दोन्हीकडे एक हॉटेल्स आहेत. तर तिथे जर आपण चहा पिला, आपण काही खाल्लं, तर अशी सोय आहे की आपल्याला जर कोणाला काहीतरी द्यायचं असेल तर तेवढे पैसे पे करायचे, त्याचं कुपन करायचं आणि ते भिंतीवरती चिकटवलं जातं. आणि मग ज्याच्याकडे काही नाही आहे, ज्याला गरज आहे खाण्यापिण्याची पण ज्याच्याकडे नाही आहे, तो तिथे येतो, ती चिठ्ठी घेतो आणि काउंटरला सबमिट करतो आणि मग त्याला ते दिलं जातं. जेव्हा त्याच्याकडे पैसे येतात, त्याच्याकडे समृद्धी येते, तेव्हा तो सुद्धा असंच करतो. कुणाला दुसऱ्याचे उपकार घ्यावे असं वाटत नाही, परतफेड करायचीच असते. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत, हे असं घ्यावेत. पण जो देतोय त्यालाही माहीत नसतं आपण कुणाला देतोय, आणि जो घेतोय त्यालाही माहीत नसतं कुणाकडून घेतोय. असं ही दया आणि करुणा याच्यामधली सुंदर सीमारेषा इथे जपली जाते
की जो घेतोय त्याला अपराधीपणा वाटत नाही किंवा मी कुणाकडून काहीतरी घेतोय म्हणजे नामुष्की आहे माझ्यावरती असं काहीतरी वाटत नाही. आणि जो देतोय त्यालाही गर्व आणि मोठेपणा वाटत नाही की मी याला देतोय, कारण त्याला माहितीच नसतं तो कुणाला देतोय ते. तर असं हे सुंदर अनाहत चक्र. त्याच्यापर्यंत पोहोचूयात कसं? संथ श्वास घेऊयात आणि खोलवर श्वास घेत हृदयामध्ये शुद्ध रक्तामधून आपण सावकाश मानेच्या मणक्यातनं खाली उतरायचं. तुमच्या हृदयाच्या पाठीमागे असलेलं प्राणमय कोशात असलेलं हे सुंदर अनाहत चक्र. अनाहत चक्र हे 12 पाकळ्यांचं. का 12 पाकळ्यांचं? तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी. कारण ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय काम करतात, पण कुणाच्यामुळे काम करतात? तर मन आणि बुद्धीमध्ये काम करतात. कधी मनाला एखादी गोष्ट पटते म्हणून आपण करतो, पण ते बुद्धीला पटत नसतं. आणि कधी बुद्धीने पट्ट म्हणून एखादी गोष्ट करतो आणि मनाला ती अवघड वाटत असते. असं द्वंद्व कदाचित इथे शांत होतं, कारण आनंदमया कोश इथे जास्ती जागृत असतो, प्राणशक्ती इथे आहे. म्हणूनही या कुष्मांडा देवीला, या कुष्मांडा शक्तीला अतिशय महत्त्व आहे की आपला किंतु परंतु ही थांबवते. अर्थातच इथे वायू तत्व असल्यामुळे सूक्ष्मतेकडे आपण जातो. इथे प्रत्यक्ष दर्शन देणारी अशी वाणी आहे आणि म्हणून ज्याचं तुम्ही ध्यान कराल त्याचं दर्शन इथे तुम्हाला होतं. सगुण रूपामध्ये, निर्गुण रूपामध्ये ते इथे दिसायला लागतं. असं हे सुंदर अनाहत चक्र 12 पाकळ्यांचं, हिरव्या रंगाचं ते बघायचा प्रयत्न करा. आणि त्याचा बीजमंत्र जो आहे तो आपण म्हणूयात. त्याचा बीजमंत्र आहे यम. तो म्हणूयात इथेच डोळे बंद करून त्या कुष्मांडा देवीचं, शक्तीचं जागरण करूयात साधनेनी. छान सुंदर श्लोक म्हणूयात. या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कूष्मांडा रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कूष्मांडा रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम शांती शांती शांती. आता सांगितलं तसं अश्विन शुद्ध चतुर्थी, घटाची चौथी माळ, हिची ही कुष्मांडा देवता, या देवीची, या शक्तीची साधना इथे या चौथ्या चक्रामध्ये म्हणजे अनाहत चक्रामध्ये केली जाते. आता कुष्मांडाचा अर्थ काय? तर कुष्मांडाचा अर्थ आहे कोहळा किंवा त्याच्या सम जे फळ आहे ते, म्हणजे लाल काशीफळी भोपळा आपण म्हणतो, दुधी भोपळा, मोठं काकडी असते की ज्याच्यामध्ये प्राणशक्ती जास्ती आहे. तर असं हे फळ. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल जेव्हा
आपण म्हणतो की सर्व पितृ अमावस्याच्या अलीकडचा जो पंधरवडा असतो त्याला पितृपंधरवडा म्हटलं जातं, तेव्हा किंवा श्रावणामध्ये सुद्धा ब्राह्मणांना जे शिधा दिला जातो त्याच्यामध्ये हा कोहळा किंवा भोपळा याचं फळ दिलं जातं, म्हणजे ह्याचा तुकडा दिला जातो किंवा अख्खा दिला जातो. कारण ब्राह्मण हे विद्येची देवता, विद्या प्रदान करणारे, आणि अर्थातच मंत्रोच्चारांनी किंवा इकडून तिकडे जाण्यामुळे त्यांची ऊर्जा खर्च होते. आणि अशा वेळी जर हे खाल्लं गेलं, आणि लवकर शिजणारी गोष्ट आहे बघा ही, म्हणजे तुम्ही शिजवलं तरीसुद्धा लवकर शिजतं. त्याच्यापासून वेगवेगळे छान पदार्थ करता येतात. कोहळ्यापासून पेठा तयार करतात. भोपळ्याची भाजी तर आपण नेहमी खातोच. भोपळ्याची पानंसुद्धा, त्याची भाजीसुद्धा खाल्ली जाते यावेळेला. तर असं प्राणदायी, प्राणशक्ती वाढवणारी, ऊर्जा वाढवणारी अशी आणि पचायलासुद्धा सुंदर असलेली, याचा त्रास कुणाला होत नाही, अशी ही फळं आहेत. म्हणजे प्राणशक्ती सगळ्यात अधिक याच्यामध्ये आहे. त्यामुळे अर्थातच लवकरात लवकर शरीरातली शक्ती वाढते. आणखीन एक अर्थ आहे याचा कुष्मांडाचा, म्हणजे कुसुम अधिक अंडज. कुसुम म्हणजे सुंदर फूल, बरोबर आहे. मग सुंदर फुलासारख्या सुंदर देवीनी केलेली या सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती, अंडज म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती, म्हणून सुद्धा हिला कुष्मांडा म्हटलं जातं. जेव्हा या चराचर विश्वामध्ये काहीच अस्तित्वात नव्हतं, तेव्हा या परमेश्वरी तत्वाला, ह्या परब्रह्माला, या आदिमायेला इच्छा झाली की एकोहम बहुस्यामी, सृजनाची इच्छा झाली की मी बहुआयामी गोष्टींमध्ये व्यक्त व्हावं आणि ब्रह्मांड निर्माण करावं. आणि तेव्हा या शक्तीची उत्पत्ती पहिल्यांदी झाली, आणि मग या कुष्मांडाच्या स्मितहास्यातून विश्वाची निर्मिती झाली. आता विश्वनिर्मिती करताना सुद्धा आरंभिक अशी आदिशक्तीची रूपं आहेत. या देवीच्या शक्तीने आणि तेजानी दाही दिशा अत्यंत प्रकाशमान झाल्या. अहो, विश्वाची निर्मिती करणं सोपं नाही. एखाद्या गोष्टीची निर्मिती करायची म्हणजे किती ऊर्जा लागते हे आपल्याला माहिती आहे. एखादी कल्पना मूर्त रूपामध्ये साकार करण्यासाठी आपल्याला किती मेहनत घ्यायला लागते माहिती आहे. मग इथे तर ब्रह्मांडाची निर्मिती आहे, त्यामुळे केवढी ऊर्जा लागणार. तर असं या सगळ्या ऊर्जेमुळे दाही दिशा प्रकाशमान झाल्या. दाही दिशा म्हणजे कुठल्या? 4 मुख्य दिशा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. 4 उपदिशा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व आणि अधर, वरती जाणारी आणि खालती जाणारी. आता ह्या दाही दिशांना आपल्याला सुंदर संदेश देतात. ही शक्ती आपल्याला या दशदिशांमधून सुंदर संदेश देते. काय ज्ञान देते? तर पूर्व म्हणजे पूर्वग्रह दूषित काही ठेवू नकोस. पूर्व म्हणजे नेहमी पुढे बघ, तुला पुढे बघून चालायचं आहे, तुझ्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे. त्यामुळे दूरदर्शी हो. उगाच मी ज्या कामात आहे त्याच कामातले ध्येय नक्की गाठलं पाहिजे. मी जर आत्ता कुठल्याही राजकारणी क्षेत्रात नाही आहे, मी राजकारणातलं कुठलंही काम करत नाही आहे, आणि मी पंतप्रधान व्हावं असा जर गोल समोर ठेवला तर तो चुकीचा आहे. मी आत्ता योग क्षेत्रामध्ये काम करते, मी जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करते, तर सत्संग करणं, वेगवेगळ्या गोष्टींचं आपल्या पुराणामध्ये, वेदांमध्ये काय सांगितलं आहे याचा जास्तीत जास्त अभ्यास करून ते तुमच्या सगळ्या साधकांपर्यंत पोहोचवणं, हा जर माझा गोल असेल आणि ज्ञानप्राप्तीचा गोल असेल, आणि त्या ज्ञानप्राप्तीतून जर परब्रह्माने सांगितलं आहे की त्या ज्ञानाचा गर्व होऊ शकतो, त्यामुळे तू त्याच्या मागे लागू नको, त्या सिद्धींचा गर्व होऊ शकतो, त्यामुळे तू त्याचा त्याग कर आणि सिद्धींच्या पलीकडे जा, हे जर मला नाही जमलं, जर मला विवेक वैराग्याकडे नाही जाता आलं, जर मला विनयाने नाही वागता आलं, तर त्याचा काय उपयोग? त्यामुळे विद्या विनयेन शोभते, अशी विनयानी ज्ञानप्राप्ती होते. आणि विनयानीच आपण नक्की आणि नक्की जे आपल्याला अध्यात्मातलं उत्तुंग शिखर गाठायचं आहे, आपल्याला डेस्टिनेशन जे गाठायचं आहे, तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. हे आपल्याला ही कुष्मांडा देवता सांगते. पश्चिम दिशा, पश्चिम दिशा काय सांगते? तर मागच्या चुकांची पुनरावृत्ती करू नकोस. जे काही मागचं चुकीचं झालं आहे ना, त्याच्याबद्दल शोकही करू बसू नकोस, कारण त्याच्यासाठी काळ थांबत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ वाया घालवू नकोस. त्या चुकातून जे शिकलो आहे ते शिक्षण डोक्यात ठेवून त्याचा वापर करून पुढे जा. नंतर उत्तर दिशा,
उत्तर दिशा सांगते की काय संसाधनं आहेत. मग ती संसाधनं पैशाच्या स्वरूपात असतील, ती कुठल्या तरी मशिनरीच्या स्वरूपात असतील, ती विद्येच्या स्वरूपात असतील, ती कुठल्या तरी साधनांच्या स्वरूपात असतील, म्हणजे पुस्तक आहे, पेन आहे, आणखीन काय लायब्ररीज आहेत, किंवा मनुष्यबळ असेल. अशी वेगवेगळी संसाधनं. अर्थात तुमचं आयुष्य, तुमची इच्छाशक्ती, तुमचं आरोग्य हे सुद्धा श्रीमध्ये आहे, ते संसाधनामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. मग त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, योग्य प्रमाणात योग्य वापर झाला पाहिजे, हे ते सांगते. आणि कुष्मांडा माता दक्षिणेकडे पण लक्ष द्यायला सांगते. तिचा प्रकाश दक्षिणेकडे पण पसरलेला आहे. ती काय सांगते? तुझ्या हातात काळ किती आहे. कोणाला माहिती नाही आहे की श्वास किती दिले आहेत आणि श्वास कुठपर्यंत आहेत. तेवढे भगवंतानी मोजून दिलेत, पण आपल्याला माहिती नाही आहेत. मग तेवढ्या काळामध्ये आपल्याला कुठलं काम पूर्ण करायचं आहे, किंवा मग आपल्याला घेतलेल्या कामाची कालमर्यादा ठरवायची आहे. मग ही कुष्मांडा माता आपल्याला सांगते. हेही हा तिचा प्रकाश दाखवतो. अधोगामी म्हणजे जेव्हा तुला गर्व व्हायला लागेल ना, मी केलं असं वाटायला लागेल, किंवा माझ्यावरतीच ही संकट का असं वाटायला लागेल, तेव्हा खाली बघ की तुझ्यापेक्षा तुझ्यासारखे उत्तुंग ध्येय आहेत, पण त्यांना ते मिळत नाही आहे जे तुला मिळालं आहे ते. मग किंवा अशा दृष्टीने खाली बघायचं की आपले पाय उत्तुंग यशाला सुद्धा जमिनीवरती राहिले पाहिजे. ऊर्ध्वगामी म्हणजे आपल्याला आपल्या ध्येयाकडे जायचं आहे, त्याच्याकडे वाटचाल करायची आहे. पण म्हणून अभिमान आणि गर्व याच्यामध्ये एक सीमारेषा आहे. मगाशी सांगितलं मी, दया आणि करुणा जशा त्याच्यामध्ये एक सीमारेषा आहे, तशी अभिमान असावा पण गर्व नसावा. तुझ्या कार्याबद्दल तुला अभिमान पाहिजे, त्याच्याशिवाय तू तुझा उत्तुंग जो ध्येय ठरवलेला आहेस, गोल ठरवलेला आहेस, तो अचीव नाही करू शकत. त्यामुळे अभिमान तुझ्या बाठाई असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे, पण गर्व नसला पाहिजे. गर्वाचं घर नेहमी खाली होतो आणि तुमच्यापेक्षा वरती आणखीन कोणतरी असतंच ना. मग त्याच्याकडून काहीतरी शिका. रतनजी टाटा अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व, आपले मोदीजी अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व, आणि तरीही डाऊन टू अर्थ, पाय जमिनीला असणारे. तुम्ही सुद्धा मान्य कराल ही अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांच्याकडून समोर असलेल्या देवत्व असलेल्या माणसांकडून या कुष्मांडा शक्ती त्यांच्यामध्ये किती आहेत याच्याबद्दल आपल्याला दिसतंय. हे जर जाणून घेतलं नाही, त्यांना जर वंदन केलं नाही, तर आपल्या ज्ञानाचा काय बरं उपयोग आहे. म्हणून ह्या अशा उत्तुंग वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना, ज्या मला माहिती आहेत, ज्या मला माहिती नाही आहेत, त्यांनासुद्धा नमस्कार. तर असं ह्या सगळ्या दिशा आपल्याला सांगतात. उपदिशा काय सांगतात? तर समत्व सांगतात. पूर्व दिशा आणि उत्तर दिशा. तुला पुढे जायचं आहे, दूरदर्शी आहे, तुला हे काम करायचं आहे, पण तुझ्याकडे संसाधनंही किती आहेत आणि त्याच्यामध्ये समत्व असलं पाहिजे, तरच तुमचं काम पूर्ण होणार आहे. मग आणि ह्या समत्वाचा वापर करता करता तुला शरीराला, मनाला सुद्धा आणि तुझ्या कार्याला सुद्धा समत्व पाहिजे. म्हणजे आपण जसं बघितलं, चंद्रघंटा मातेने आपल्याला सांगितलं, फळाची अपेक्षा करू नकोस. किंवा आपल्याला ब्रह्मचारिणी पण सांगितलं, तिने वैराग्य सांगितलं. तू जे काम केलंस त्या कामाचं फळ हे मिळणार आहे, हा कर्मसिद्धांत आहे. त्या कामाचं फळ मिळालं की त्याच्यात अडकून राहू नकोस, पुढे जा. तसंच ही कुष्मांडा मातासुद्धा आपल्याला तेच सांगते की डगमगू नकोस, दूरदर्शी हो, संसाधनांचा व्यवस्थित वापर कर, योग्य वेळेत योग्य काम पूर्ण कर. तुझ्या कामामध्ये कितीही उत्तुंग यश मिळालं तरी पाय जमिनीवर असू देत, आणि ध्येय उत्तुंग गाठताना तुला गर्व होता कामा नये. हे सगळं ह्या दिशा आपल्याला सांगतात. आणि अर्थातच ध्रुव ताऱ्यामुळे ध्रुव ताऱ्यासारखं अढळ पद निर्माण करण्यासाठी जे उत्तुंग भक्ती आणि शक्ती लागते, तेही ही कुष्मांडा माता सांगते. मग हे सगळं करताना हे कितीही यश मिळालं तरी जर ही कुष्मांडा माता आपल्याला जागृत करते, आपल्याला भरारी घ्यायला सांगते, आणि तरीसुद्धा ही भरारी घेता घेता सांगते की तू ह्या समाजाचं काहीतरी देणेकरी लागतोस. तुला जे हे मिळालं आहे, तू जे हे मिळवतोयस, ते देण्यासाठी हात असला पाहिजे. अशी ही विश्वशक्ती कुष्मांडा हीच प्राण ऊर्जा आहे. आणि सगळ्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये
हिचा हात आहे किंवा हिचं तेज आहे, हिचं तेजही आहे आणि हिची छायाही आहे, त्यामुळे हिची सावली नेहमी आपल्या पाठीमागे असते, हे लक्षात ठेवा. तिचा सावलीसारखा हात आपल्या पाठीमागे असतो. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तेजही मार्ग दाखवतं आणि सावलीही आपल्याला सांगते की नाही, तू जा पुढे, मी तुझ्या पाठीमागे आहे, मी तुला मार्ग दाखवते, कारण मी प्राण ऊर्जा आहे. आता ही देवी जर सगुण रूपामध्ये आपण बघितली, मी तुम्हाला ग्रुपवरती चित्र पाठवलं आहे, त्याप्रमाणे ही अष्टभुजा आहे. तिच्या हातामध्ये कमंडलू आहे, तिच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, तिच्यामध्ये कमळ आहे, अमृत कलश आहे, चक्र आहे, गदा आहे आणि एक वरदायिनी हात अर्थातच आहे, एका हातामध्ये माळा आहे. अमृत कलश हातात आहे म्हणून हिला मोहिनी सुद्धा म्हणतात. बघा, तुम्हाला माहिती आहे, समुद्र मंथनातनं जेव्हा अमृत कलश बाहेर आला तेव्हा देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध चालू झालं आणि जर असुरांच्या हातात हा अमृत कलश लागला तर त्राहिमाम त्राहिमाम कसं होऊ शकतं आणि ते कसा वाईट उपयोग करू शकतात, म्हणून अमृत कलश देवांना देण्यासाठी विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि तरीसुद्धा राहुकेतू हे फसवून देवांच्या लाईनीत आले आणि मग चंद्रसूर्यांनी सांगितल्यावरती सुदर्शन चक्र सोडून राहू आणि केतूचा कसा नाश केला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. म्हणजे थोडक्यात वाईट गोष्टींच्या, वाईट माणसांच्या हातात जर एखादं परिसासारखी गोष्ट सापडली तर त्याचा मिडास राजा होणार. हो, स्वतःच्या मुलीला सुद्धा त्यांनी सुवर्णमय करून टाकलं. पण जर चांगल्या गोष्टींच्या, चांगल्या व्यक्तींच्या हातात राहिलं तर ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम, एकनाथ महाराज यांच्यासारखे संत तयार होणार की ज्यांनी गंगेची घागर आणली आणि ती तहानलेल्या गाढवाला दिली, वाळवंटातल्या महाराच्या पोराला उचललं. बरोबर आहे. अशी आपल्याकडे मानवरूपी कित्येक उदाहरणं आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला देवत्वाचा अंश दिसतो. मग हे विसरता कामा नये. हिला मीनाक्षी सुद्धा म्हटलं जातं. हिच्या हातातील जपमाळा साधकाला सगळ्या सिद्धी आणि निधी देतात आणि हिचं वाहन सिंह आहे. वाहन सिंह किंवा वाघ जर असेल तर अर्थातच आपोआपच आपल्यामध्ये एक प्रकारचं धैर्य येतं. कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही, निडरपणे पुढे जाणार, हे धैर्य सांगत असतं. ही शक्ती जिथे असते ते सांगत असते. आता आपल्या अनाहत चक्रामध्ये ही शक्ती आहे. हे स्थानच असं आहे की जिथे लक्ष देऊन जर आपण ही साधना केली तर आपल्यामध्ये अतिशय निरपेक्ष प्रेम हे निर्माण होणार आणि अर्थातच आत्मस्वीकृती, की आपल्याला आपल्या चुका माहिती असतात. आपण सगळ्या जगाला फसवू पण आपल्याला स्वतःला नाही फसवू शकत. म्हणजे काही चुका झाल्या असतील तर त्याची स्वीकृती ही आपोआपच होते. साधनेने सगळे रोग, शोक, दुःख हे दूर होतात. दारिद्र्य दुःख भयहारिकात्मदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता. ओम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. असं सुद्धा हिच्यासाठी सुंदर श्लोक म्हटला जातो. वैवाहिक जीवनातल्या अडचणी संपतात. संसाररूपी भवसागरामधून तरुण जाण्यासाठी दारिद्र्याचा नाश करते ना, सगळ्या दारिद्र्याचा नाश करते. हो, मनाच्या, व्यक्तिमत्वातल्या आणि अर्थातच ज्याला श्री संसाधनं वेगवेगळी मगाशी सांगितली त्याचा पुरवठा ती करते, ते आपल्याला देते म्हटल्यानंतर नक्कीच सगळ्या संकटांचा नाश होणार आणि दारिद्र्याचा नाश होणार. अर्थातच इथे सूक्ष्म पश्यंती वाणी आहे आणि त्यामुळे ती आपल्याला जसंच्या तसं सगळं दाखवायचा, अनुभूती द्यायचा प्रयत्न करते. अध्यात्माची अनुभूती इथे मिळते आणि त्यामुळे साधक आपोआपच आत्मोन्नतीकडे, आत्मानंदाकडे जायला लागतो. या देवीची आराधना वेगवेगळ्या श्लोकांनी केली जाते. तर त्यातला एक श्लोक म्हणते आणि तुम्ही तो ऐका. सुरा संपूर्ण कलशम रुधिराप्लुतमेव च दधान हस्ते पद्माभ्यो कूष्मांडा शुभदास्तु मे. या दैवी शक्तीने जागृती झालेल्या प्रेमानी, अनुकंपेनी साधकामध्ये राग, द्वेष हे सगळे जळून जातात, भस्म होतात, वितळून जातात. असं ऋषी वेदांतामध्ये सांगतात. मी फक्त सांगितलेलं असं नाही. तमस आणि राक्षसी वृत्ती नष्ट होतात.
वाईट अमंगळ अविचार निघून जातात. कारण मन चिंतिते वैरीनं चिंती. आपलं पहिलं लक्ष कोणी उशिरा आलं तर वाईट डोक्यात यायला लागतं बघा. त्याच्याऐवजी आपोआप पॉझिटिव्ह विचार येतात. कुणाला उशीर होणार असेल घरी यायला तर आपोआप मन विचार करतं हां कुणीतरी भेटलं असेल, कोणतरी चांगलं भेटलं असेल किंवा काहीतरी काम जास्ती निघालं असेल किंवा हां त्यांना घरातलं कुठलं तरी काम आठवलं असेल त्यामुळे ते पूर्ण करून घेऊन येतील. असं आपोआपच चांगले विचार मनामध्ये यायला लागतात. आणि म्हणून तर ही फक्त प्रेम आणि करुणा देते हिची प्रार्थना सुंदर करूयात. दुर्गा विनाशिनीं त्वं हि दारिद्र्यादिं विनाशिनीं जगन्माता जगत्कर्त्री जगदाधाररूपिणीं चराचरेश्वरी कूष्माण्डे अहं प्रणमाम्यहं त्रैलोक्यसुन्दरी त्वं हि दुःखशोकनिवारिणीं परम आनन्दमयीं देवी कूष्माण्डे प्रणमाम्यहं नमस्तस्यै 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 नमो नमः. आता या देवीचा जो बीज मंत्र आहे तो तुमच्या हृदयाच्या इथे त्याची कंपनं जाणवत आहेत का बघा. तुम्ही म्हणता म्हणता अगदी अतिशय सोपा आपण नेहमीचा बीज मंत्र म्हणतो तसाच आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै. ओम कूष्माण्डा देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्रीं चामुण्डायै विच्चै. ओम कूष्माण्डा देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्रीं चामुण्डायै विच्चै. ओम कूष्माण्डा देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्रीं चामुण्डायै विच्चै. ओम कूष्माण्डा देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्रीं चामुण्डायै विच्चै. ओम कूष्माण्डा देव्यै नमो नमः. आणखीन मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवल्यामुळे एक छोटासा त्याचा बीजमंत्र आणखीन आहे. ओम ह्रीं देव्यै कूष्माण्डायै नमो नमः. 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 आता ह्याचा एक सुंदर कवच मंत्र आहे. मी जसा हात ठेवते तसं तुम्ही फक्त हात ठेवा. माझा ऐकता ऐकता आपोआपच हे कवच तुमची साधना कसं पूर्ण करतं किंवा तुमचं रक्षण कसं करतं ते आपोआप तुमच्या लक्षात येईल. तुमच्या शिरावरती हात ठेवा. हसरै मे शिरः पातु कूष्माण्डे भवनाशिनीं हसलकरी नेत्रथ हसरौश्चललाटकं कौमारी पातु सर्वगात्रे वाराही उत्तरे तथा
पूर्वे पातु वैष्णवी इंद्राणी दक्षिणे मम दिग्धः सर्वैत्यकुम्बीजं सर्वदावतु रक्षणं माता कुष्माण्डायै नमो नमः नमो नमः नमो नमः. असा सुंदर कवच मंत्र आहे या कुष्मांडा शक्तीचा. आता ह्या कुष्मांडा शक्तीची अनुभूती किंवा अनाहत चक्रासाठी अर्थातच आपण जे लिंग भैरवी स्तोत्र नेहमी घेत आलो त्याच्यामध्ये सुद्धा एक सुंदर कडवं आहे. ते म्हणते त्याचीही अनुभूती घ्या, त्याचे तरंग तुमच्या हृदयामध्ये या कुष्मांडा शक्तीच्या इथे जाणवतात का, अनुभवा. लं वं रं यं लिंगभैरवी शिवा स्वरूपी लिंगभैरवी अनाहतस्थळ सर्वालिंगिणी यं ॐ श्री शक्ति आनंदवर्धिनी मोहरक्षिणी करुणामयी लिंगरूपिणी लं वं रं यं लिंगभैरवी शिवा स्वरूपी लिंगभैरवी अनाहतस्थळ सर्वालिंगिणी आनंदवर्धिनी यं ॐ श्री शक्ति आनंददायिनी दयावर्धिनी लिंगभैरवी लं वं रं यं लिंगभैरवी शिवा स्वरूपी लिंगभैरवी अनाहतस्थळ सर्वालिंगिणी आनंदवर्धिनी यं ॐ श्री शक्ति करुणादायिनी आनंदमयी लिंगभैरवी ॐ शांति शांति शांती. आता ह्या देवीसाठी एक सुंदर भजन किंवा गीत, भक्तिगीत ऐकूयात. देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी, देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी, आनंदलं मन माझं शुभ्र फूल मोगरी, आनंदलं मन माझं शुभ्र फूल मोगरी, देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी, अंगावरी साडी चोळी हिरवी हिरवी गार ग, अंगावरी साडी चोळी हिरवी हिरवी गार ग, नेटकाच बांधा कसा झौक डौलदार ग, नेटकाच बांधा कसा झोक डौलदार ग, नख डौलदार ग, हळदी कुंकवाच तेज शोभल मुखावरी, हळदी कुंकवाच तेज शोभल मुखावरी, आनंदल मन माझं शुभ्र फूल मोगरी,
नथ कुड्या घोस बुकड्या मोत्यांचा वेल ग, नथ कुड्या घोस बुकड्या मोत्यांचा वेल ग, भांगावरी बिंदी शोभे वेणीवरी फूल ग, भांगावरी बिंदी शोभे वेणीवरी फूल ग, वेणीवरी फूल ग, लख लख करीते ग गळ्यातली गळसरी, लख लख करीते ग गळ्यातली गळसरी, आनंदल मन माझ शुभ्र फूल मोगरी, आनंदल मन माझ शुभ्र फूल मोगरी, गोठ तोडे हिरवे चुडे माळेवरी माळ ग, गोठ तोडे हिरवे चुडे माळेवरी माळ ग, हार तूर डोलते ग पायी वाजे पैंजणा, हार तूर डोलते ग पायी वाजे पैंजणा, पायी वाजे पैंजणा, वैभवाला पूजूया ग लक्ष्मी तू साजरी, वैभवाला पूजूया ग लक्ष्मी तू साजरी, आनंदल मन माझ शुभ्र फूल मोगरी, आनंदल मन माझ शुभ्र फूल मोगरी, देवी तुझ रूप मला आवडल सुंदरी, देवी तुझ रूप मला आवडल सुंदरी, आनंदल मन माझ शुभ्र फूल मोगरी, शुभ्र फूल मोगरी, शुभ्र फूल मोगरी. असं मोगऱ्याचं शुभ्र फूल जर नक्की मन झालं तर किती आनंद मिळतो हे माऊलींनी मोगरा फुलला या अभंगात सांगितलेलं आहे. हा आनंद सगळ्यांना वाटूयात. दोन्ही हाताचा नमस्कार करा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निराभयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात एकमेकांना चोळा आणि ही छान ऊर्जा, प्राण ऊर्जा, कुष्मांडा मातेची ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीराला द्या. अतिशय सुंदर ऊर्जेचा अनुभव घेतल्यानंतर तुमच्यामधल्या सगळ्यांच्या मधल्या कुष्मांडा देवीला माझा प्रणाम. नमो नमः, नमो नमः, नमो नमः.